आज आपण वाळवणातला एक प्रकार म्हणजे पोह्याची चकली करणार आहोत। ती करायला एकदम सोपी आहे। तर मी 1 किलो पोहे घेतलेले आहेत, रात्रभर भिजत ठेवलेले होते। तर आता हे पोहे एक परातीमध्ये सगळे ओतून घेतले। आता ते आपण मिक्स करूया। आपण कणिक मळतो तसे हे पोहे मळून घ्यायचे। त्यामध्ये मीठ, चवीप्रमाणे मीठ आणि हिरवं तिखट। तुम्हाला जर लाल तिखट आवडत असेल तर लाल तिखट घाला, आणि हिरव्या तिखटाने टेस्टी बनते। तर हे सगळं पोहे एकदम एकजीव मळून घ्यायचं। पाणी लागलं तर थोडं थोडं पाणी घालू शकता। आता त्या भिजलेल्या पोह्यामध्येच आपण हे सगळं मळून घ्यायचे। पोहे सगळे मळून घेऊया, थोडे थोडे करून सगळे मळून घेऊया। नंतर आपण चकली करायचा जो साचा असतो त्याच्यामध्ये हे पोह्याचं पीठ बनवलेले ते घालूया। आणि मी इकडे माहेरी आली, त्यामुळे माझ्या बहिणीच्या मुली, भावाच्या मुली त्या सगळ्या मला करू लागत आहेत चकली। तर मी त्यांनाच सांगितले चकली करायला, ते सगळे मदत करतायत मला चकली करायला, पोह्याची चकली करायला। ते बघा, तर अशा पद्धतीने आपण सगळ्या पोह्याची चकली करून घेऊया। ती करायला एकदम सोपी आहे आणि खायला एकदम कुरकुरीत आहे लागते। तर मयूरला येते चांगले आहेत। तुटत नाही व्यवस्थित, कशी छान जमलेली आहे। द्यायला लागते। मयूर चकली करायला हवे, तिचा हात घेते, हात येते नेरड्यावरचा गड्या। बघा कसा जोर लावत आहे। जेवढं कठीण तुम्ही कणिक मळाल तेवढं कुरकुरीत चकली आणि व्यवस्थित चवीनं होणार। 50 रुपयाचे लालच देऊन कर बसवले आम्हाला। मयूरवर बघ, तुझ्या मयूरवर बघ, अरे वर बघ तर बघितलं आणि बघ कसं ज्योत तुझं ओळखते पट पट अगं कर की हात नुसतं असं कर, नुसतं असं कर। ह्यांना बसलेत कामा नाही। आता ना व्हिडिओ म्हणलं काढावा तुमच्यासाठी खास। दिलं पाहिजे, तिला मागच्या देणार होतो आपण, म्हणजे असं ऍक्च्युअली बोलायचं खरं वाला, खरं वाला आपण त्या बायका अशाच बोलते ती। म्हणजे ते भाऊ म्हणले ना, त्या दोघींनी पण बसवलं, त्या दोघींना पण, त्या दोघींना जास्त। हा छान व्हिडिओ, हा वाला चांगला काढ माझा व्हिडिओ, आणि ना मला दाखव मग। आता तू मग असं नको ऍड कर, हा व्यवस्थित आलाय मस्त। ती पण केली मला म्हणते ती तळती, मला वाटतं आता ही चकली तयार झालेली आहे सगळी। आता आपण ही उन्हात ठेवूया। कडक उन्हामध्ये सगळे वाळवून घ्यायचे, कारण आपण हे वर्षभर टिकवणार आहोत ना, त्यामुळे उन्हातच सगळे वाळवून घ्यायचे।